ओके, आज आपण इयत्ता 10वी लॅटन हीट चॅप्टर नंबर 5 पार्ट 1 दॅट इज सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 5. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. शॉर्टमध्ये आपण आज समजून घेणार आहोत. तर आज हा व्हिडिओ जो आहे हा लॅटन हीट ऑफ फ्युजन, लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन्स, एन्थॅल्पी, रेग्युलेशन्स, अशा काही बेसिक टर्म्स आपल्याला स्टडी करायचे आहे रिगार्डिंग हीट. ओके, तर हा व्हिडिओ आपण चॅप्टरच्या रिव्हिजनसाठी शूट करतो आहे. याचा बेनिफिट तुम्हाला रिवाईज करण्यासाठी होईल. तर सुरू करूया. चॅप्टर नंबर 5 हीट. दिस इज व्हेरी सिम्पल चॅप्टर. खूप सोपं चॅप्टर आहे, खूप आणि छोटंसं आहे आणि तुम्हाला यात खूप चांगले कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे रिगार्डिंग हीट. ओके, लेट वी स्टार्ट. सो फर्स्ट टॉपिक, आपल्याला माहिती आहे जर आपण बीकरमध्ये आईस क्यूब आपण जर घेतले आणि त्याला जर आपण हीट केलं, तापवलं, बरोबर, आईस क्यूब आपण घेतोय बीकरमध्ये आणि त्यामध्ये थर्मोमीटर आपण प्लेस केला आणि त्याला हीट करतोय. तर सर्वप्रथम ही जी हीट आहे ही कोण ॲब्झॉर्ब करेल? आईस. मग आईस पहिले हीट ॲब्झॉर्ब करणार. मग टेम्परेचर जे आहे, जितके काही हीट आपण खालून त्याला प्रोव्हाइड करतो, हे हीट कोण ॲब्झॉर्ब करेल? आईस. आणि देन याचं कन्व्हर्जन्स होणार. आईसचं कन्व्हर्जन, आईस सॉलिड स्टेटला असेल, त्याचं कन्व्हर्जन्स कशात होणार? वॉटरमध्ये, इन लिक्विड स्टेट. बरोबर. दॅट्स मीन्स वॉट? सॉलिड स्टेट इज कन्वर्टेड इंटू लिक्विड स्टेट. देयर इज अ फेज ट्रान्झिशन. व्हॉट ऑकर हिअर? फेज ट्रान्झिशन्स. इथे फेज ट्रान्झिशन्स होणार आहे. सॉलिड आईस आहे तुमच्याकडे, याचं कन्व्हर्जन्स लिक्विडमध्ये होणार आहे. मीन्स आईस कन्वर्टेड इंटू वॉटर, H2O. दिस कॉल्ड फ्युजन. याला काय म्हणतो आपण? फ्युजन. पण हे फ्युजन होत असताना काय होत आहे, हा जो आईस आहे, हे जी हीट आहे तो ॲब्झॉर्ब करणार. मग हीट ॲब्झॉर्ब करतोय, सुरुवातीला हीट ॲब्झॉर्ब होऊन जाते. जी हीट ॲक्च्युली आपल्याला सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट करायला कामात येणार आहे, ती हीट ॲब्झॉर्ब होते. देन टेम्परेचर इन्क्रीज होईल. मग टेम्परेचर इन्क्रीज होईल. मग टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल, मग सुरुवातीला आईसचं कन्व्हर्जन्स लिक्विडमध्ये करण्यासाठी जी आपल्याला हीट रिक्वायर्ड होती, या हीटला आपण म्हणतो लॅटन हीट. सर्वप्रथम या चॅप्टरचं ज्यावेळेस इंट्रोडक्शन सुरू होतं तर आपल्याला बेसिक 2 क्वेश्चन विचारले टेक्स्टबुकमध्ये. तर व्हॉट इज फर्स्ट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? सो हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय असतं? फॉर्म ऑफ एनर्जी. अँड व्हॉट इज टेम्परेचर? टेम्परेचर इज द क्वांटिटी यूज फॉर मेजरिंग द हीट. हीट मेजर करण्यासाठी जी क्वांटिटी आपण यूज करतो, जे फंडामेंटल युनिट्स आपण यूज करतोय, दॅट्स कॉल्ड टेम्परेचर. देर आर 7 फंडामेंटल युनिट्स. 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. मास, व्हॉल्यूम, लेंथ, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, मोल. ओके, या 7 फंडामेंटल युनिट्सपैकी एक युनिट आहे आपलं टेम्परेचर. जे टेम्परेचर्स आपण हीट मेजर करण्यासाठी, coldness or hotness of the object can be measured with the help of temperature. So temperature is the quantity which is can be used for measuring the temperatures, heat. Then we solve these questions from textbook. This is very simple concept. The latent heat. What is latent heat? Latent heat, heat absorbed by ice. Heat absorbed by ice form converted solid into liquid. Therefore एक सिंपल डेफिनेशन्स आता या ठिकाणी तयार होईल. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हॉट इज दिस? दिस इज द लॅटन हीट ऑफ फ्युजन. सो व्हॉट इज दिस डेफिनेशन्स हिअर? एनीबडी? यस? The amount of heat energy absorbed at a constant temperature by unit mass of a solid converted into liquid phase is called as specific latent heat of fusion. Very good, beta. Very good. So specific latent heat of fusion is what? Amount of heat absorbed by unit mass of a solid. मीन्स जो बर्फ असेल त्याला पण आपण युनिट मासमध्ये कन्सिडर करू. युनिट मास ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड. मीन्स युनिट मास ऑफ सॉलिडला आपल्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. विच एनर्जी? heat. The amount of heat energy absorbed at a constant temperature by unit mass of the
solid is converted into liquid. This is called latent heat of fusion. कारण इकडे सॉलिडचं कन्वर्जन्स कशात होणार आहे, लिक्विड मध्ये. दॅट्स वाय दिस इज लॅटन हीट ऑफ फ्युजन. मग नेक्स्ट स्टेप, इकडे तुमचा आईस पूर्ण मेल्ट होऊन गेला. मग आता इथे काय असणार, वॉटर. काय असेल, वॉटर. मीन्स नाव इट इज इन लिक्विड स्टेट, इट इज इन liquid state, but when it goes to gaseous states, so what is this called, anybody? Vapor. Okay, vaporizations. Which process will happen here? Vaporizations. What will happen here? Vaporizations. Vaporizations या ठिकाणी होईल. Okay, liquid is converted into gas. So liquid is converted into gas phase. That time it's the process takes place, that's called vaporization. But same story. So liquid amount of heat energy absorbed by unit mass of liquid to form gaseous substance is called latent heat of vaporization. This is called latent heat of vaporization. This is very simple topic. So what is latent heat of vaporization here? Anybody? Yes. The amount of heat energy observed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called a specific latent heat of vaporization. Okay. Is called latent heat of vaporizations. Getting this? These two very simple topics there. What is latent heat of fusion? What is latent heat of vaporizations? This is very simple. So in our textbook there is a chart we have given. The substance when it goes to solid to gases, so liquid to gases, when temperatures will be 100 degrees Celsius. Until and unless the temperature goes in thermometer to 100 degrees Celsius, that time liquid is converted into gases. If temperatures comes in 0 degrees Celsius, then solid is converted into liquid. Getting my point? When solid and liquid is converted into liquid, this is melt point. जब melt होगा, melting point ला ते होना. Getting this? Okay, so this is very simple topic, and some chart is one chart is given in your textbook, which chart shows us melting and boiling point of different substances. With that, one point is also mentioned there. That is called specific latent heat of fusion and specific latent heat of vaporization. So what is this specific latent heat of fusion? The temperatures required, amount of heat required to solid is converted to liquid. This heat is called specific latent heat. एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. हा चार्ट पाठ करायची गरज नाही आहे तुम्हाला. ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल, आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील, तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये दिल्या जातात. पण एक इन्फॉर्मेशन्स म्हणून तुम्ही त्या व्हॅल्यूज वाचून घ्यायच्या आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आहे. या पद्धतीने लॅटन हीट ऑफ फ्युजन अँड लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन्स आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आता यापुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार रेग्युलेशन्स प्रॉपर्टी. ओके, थँक्यू व्हेरी मच.